विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पहिल्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्सचे इम्पॉर्टन्स काय आणि मग फिजिक्सचे वेगवेगळे डिसिप्लिन्स कुठले कुठले आहेत हे बघितलं. आपण स्टडी करतोय बेसिक सायन्स. या याच्यामध्ये तुम्ही आज सर्वजण आता आहात BSc सेकंडला आणि फिजिक्स हा विषय तुम्ही ठेवलाय. मग ह्या BSc सेकंड मध्ये तुम्हाला नेमकं काय स्टडी करायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे हे आपल्याला सगळ्यांना समजावं या दृष्टिकोनातून हा दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतोय, जो सिलेबसवर आधारित आहे. नेमकं काय सिलेबस तुमच्या समोर आहे, त्यानंतर एक्झामिनेशन सिस्टीम कशी असणार आहे विद्यापीठाची. त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करूया, एक सिलेबस आणि एक्झामिनेशन. आपल्या सर्वांना माहित आहे की तुम्ही BSc फर्स्ट हा वर्ग क्लिअर करून BSc सेकंड मध्ये आलेला आहात. BSc फर्स्ट मध्ये तुम्ही 2 सेमिस्टर पास केलेला आहात, म्हणजे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड. सेमिस्टर फर्स्ट मध्ये तुम्हाला फिजिक्सचे 2 पेपर होते, त्याची नावं होती फिजिक्स फर्स्ट आणि फिजिक्स सेकंड. त्यानंतर सेमिस्टर सेकंड मध्ये तुम्हाला 2 परत पेपर होते, त्याची नाव होती पेपर थर्ड आणि पेपर फोर्थ. या वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टर परत करायचे आहेत, सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ. त्याचबरोबर सेमिस्टर थर्ड जे आहे ते सेमिस्टर पद्धतीने परीक्षा होईल, सेमिस्टर 4 आहे सेमिस्टर पद्धतीने परीक्षा होईल आणि प्रॅक्टिकल्स मात्र अॅन्युअल असणार आहेत. त्यामुळं आता आपण पहिल्यांदा बघूया की सिलेबस हा सेमिस्टर थर्ड मध्ये काय काय आहे. या थर्ड सेमिस्टर मध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत, पेपर 5 आणि पेपर 6. पेपर 5 मध्ये सिलेबस काय आहे बघा, KTG कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड थर्मोमेट्री हा एक पहिला चॅप्टर असेल, युनिट असेल, आणि थर्मोडायनामिक्स. KTG म्हणजे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, विविध गॅसचा अभ्यास याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये अझम्पशन्स तुम्ही बघितलाय, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही डेव्हलप केलाय, फ्रीज म्हणजे काय गेल्या वर्षी तुम्ही याचा सगळा अभ्यास केलेला आहे. त्याचा अभ्यास करून नवीन काही टेक्नॉलॉजी याच्यामध्ये निर्माण होते, याचा अभ्यास यावर्षी आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर थर्मोमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ द टेम्परेचर, ज्याच्यामध्ये आपण थर्मोमीटर कसं डेव्हलप केलं झालेलं आहे, म्हणजे सुरुवातीचं थर्मोमीटर डेव्हलप कसं झालेलं आहे. त्यानंतर वेगवेगळे थर्मामीटर्स कुठले, आपल्याला फक्त माहित आहे की मर्क्युरी थर्मामीटर, पण मर्क्युरी थर्मामीटर सोडून आणखी विविध थर्मामीटर्स आहेत की ज्याच्यामध्ये आहे प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मामीटर आहे, आणखी विविध थर्मामीटर्स आहेत. त्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला थर्मोमेट्री होणार आहे. त्यांची डेव्हलपमेंट कशी झाली, त्याचे प्रिन्सिपल्स काय, त्यांचा वापर कसा केला जातो, कुठे केला जातो. त्याचबरोबर थर्मल म्हणजे हीट एनर्जी मोजायचं जे एकक आहे थर्मोमेट्रीमध्ये, की ते डिग्री सेंटीग्रेड आपल्याला बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्याबरोबर वेगवेगळी जी म्हणजे स्केल्स आहेत, डिग्री सेंटीग्रेड आहे, डिग्री फॅरनहाइट आहे, डिग्री बाकीचे काय काय केल्विन आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण या चॅप्टर मध्ये करणार आहोत. त्याचबरोबर थर्मोडायनॅमिक्स याचा अर्थ दॅट इज द एनर्जी which is related to thermal can be converted into dynamics and dynamics can be converted into thermal energy. So we are going to study the thermodynamics in this paper, that is paper number 5 in semester 3rd. Paper 6 consists SHM, that is total whole, that is consists of on the general physics as well as oscillations. So SHM, that is simple harmonic motion. याच्यामध्ये सुपरपोजिशन ऑफ हार्मोनिक ऑसिलेटर आपण बघणार आहे. त्याचबरोबर ऑसिलेटर म्हणजे नेमकं काय, त्यांचा वापर कुठे आपण करणार आहे, अल्ट्राव्हायोलेटचा वापर म्हणजे प्रॉपर्टीज काय आणि त्याचा अभ्यास याच्यामध्ये करणार आहे. त्याचबरोबर साऊंड, अकॉस्टिक ऑफ बिल्डिंग, याच्यामध्ये साऊंडचा वापर कसा केला जातो, त्याचे टेक्निक्स काय, ह्याचा अभ्यास याच्यामध्ये करणार आहे. त्याचबरोबर विस्कॉसिटी इज अ जनरल प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड, मग त्याचा उपयोग आपण नेमकं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये करणार आहे, याचा अभ्यास या विस्कॉसिटी मध्ये बघणार आहे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण मागच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलं की क्रायोजेनिक, दॅट इज कॉल्ड फिजिक्स ऑफ लो प्रेशर अँड लो टेम्परेचर. या दोन्हींचा वापर आपण कसा केला जातो आणि त्याच्यामध्ये काय काय येणार आहे हे आपण या पेपरमध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे पेपर
5 आणि पेपर 6 कॉन्ट्रीब्युट्स द सेमिस्टर थर्ड. सेमिस्टर थर्ड मध्ये आपल्याला ह्या दोन पेपरचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या सेमिस्टरला म्हणजे दिवाळीनंतरच्या सेमिस्टरमध्ये आपण दोन पेपरचा अभ्यास करणार आहोत. त्यांची नाव आहे पेपर 7 आणि पेपर 8. पेपर 7 मध्ये काय करणार आहे बा की थर्मोडायनामिक पोटेन्शियल्स. इथं आपण फक्त थर्मोडायनामिक्सचा वापर केला, पण त्याचे पोटेन्शियल्स आणि त्याचे इलेक्ट्रिकल्स बाकीचे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्या सगळ्यांचा वापर आपण या ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर रेडिएशन म्हणजे एक प्रकारचं लाईट आहे जे सूर्यापासून येतं आणि ते रेडिएशनचा अभ्यास विविध त्याचे स्पेक्ट्रम्स कुठले कुठले आहेत, त्याचे ऍप्लिकेशन्स कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आहेत, हे सगळ्यांचा अभ्यास या रेडिएशन मध्ये करणार आहोत. त्यानंतर आपण करणार आहोत क्लासिकल अँड क्वांटम स्टॅटिस्टिक्स. म्हणजे एखादा गॅस घेतला, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मोलिक्युल्स and particles that can move from one point to another point, that carries some amount of heat, some amount of mass, some amount of diffusion also. So all these that the contributes the statistical methods we are going to apply to study the classical physics as well as quantum physics. So now this paper, that is 7 paper, consists of thermodynamic potential, radiation, classical and quantum statistics. Next paper is the paper number 8, which totally that is the study of light, that is optics. याच्यामध्ये आपण काय करणार आहे रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे आपण विविध इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट वापरतो. त्याच्यामध्ये मायक्रोस्कोप आहे, टेलिस्कोप आहे, ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप आहे, साधं भिंग आहे किंवा आपण वेगवेगळी आणखीन काही मॉडर्न इन्स्ट्रुमेंट वापरतो. त्याचे रिझॉल्विंग पॉवर म्हणजे मॅग्निफिकेशन पॉवर किती आहे आणि त्याच्यात रिझॉल्व करून मोठे म्हणजे इमेजेस तसे तयार केले जातात, त्याचा सगळ्यांचा अभ्यास आपण रिझॉल्विंग पॉवर या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर लाईटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तुम्ही अगदी 7वी पासून स्टडी करतात की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, ट्रान्समिशन, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन वगैरे. तर या वर्षी आपण पोलरायझेशन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन या 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज लाईटच्या आहेत. त्याच्यापासून आता पोलरायझेशन विचार केला तर आपण पोलरॉइड तयार करू शकतो. इंटरफरन्सचा विचार केला तर विविध इन्स्ट्रुमेंट्स आपण तयार करू शकतो. डिफ्रॅक्शनचा स्टडी केल्यानंतर सुद्धा आणखीन काही नवीन इन्स्ट्रुमेंट तयार करू शकतो. म्हणजे फक्त स्टडी नाही तर त्याच्यावरून नवीन टेक्नॉलॉजी काय डेव्हलप झाली हे आपण या पेपरमध्ये अभ्यास करणार आहोत. पेपर नंबर 8. So semester 4 contributes 2 papers. Paper number 7, which is totally quantum physics and classical physics, whereas the paper 8 it contributes to only optics, that means light, study of light. So study of light is more important because today's whole technology, that is communication too, that is the mobile technology, all these technologies depend upon the light, properties of the light. We use the properties of every properties, that is reflection, refraction, total interference, total internal reflection. All these properties are used in the various technologies, and those technologies are studied in this study paper. So that is, we are going to study 2 semesters, physics in 2 semesters. One semester third and having papers 5 and paper 6. Whereas second semester, that is next semester, semester 4, paper 7, paper 8. As well as we are going to study the practicals also. In practicals, तुम्हाला सर्वांना एकूण 32 प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. 32 प्रॅक्टिकल्स मध्ये 32 प्रॅक्टिकल्स करून त्यांचे जर्नल्स लिहायचे आहेत. हे सगळे 32 प्रॅक्टिकल्स तुम्हाला 4 ग्रुप मध्ये डिवाइड आहेत. ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड आणि ग्रुप फोर्थ. प्रत्येक ग्रुप मध्ये 8 प्रॅक्टिकल्स आहेत. म्हणजे 8 चोक 32 झाले. म्हणजे एकूण 32 प्रॅक्टिकल करायचे आहेत. ते 32 प्रॅक्टिकल तुम्हाला 4 ग्रुप मध्ये डिवाइड्स आहेत. तर 2 ग्रुप आहेत ते थर्मोडायनामिक्सशी संबंधित आहेत आणि 2 ग्रुप्स आहेत ते एक ग्रुप ऑप्टिक्सचा आहे आणि एक ग्रुप वेव्हचा आहे. त्यानंतर हे सगळे 32 प्रॅक्टिकलचं जे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे ते अॅन्युअल एक्झामिनेशन्स तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहे आणि थिअरी मात्र जी आहे ती सेमिस्टर वाईज आहे. म्हणजे सेमिस्टर थर्ड मध्ये तुम्हाला 2 पेपर असणार आहेत, पेपर 5 आणि पेपर 6. सेमिस्टर फोर्थ मध्ये असणार आहेत पेपर 7, पेपर 8
आणि एक्झामिनेशन जे होणार आहेत ते सेमिस्टर वाईज थिअरीचे होणार आहेत आणि प्रॅक्टिकलचे जे होणार आहेत ते अॅन्युअल होणार आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की प्रत्येक सेमिस्टर मध्ये 2 पेपर असतात, 50-50 मार्काचे 2 पेपर. त्याच्यामध्ये टोटल फिजिक्स हे सेमिस्टर 3 मध्ये 100 मार्काचं असणार आहे, ते थिअरी असणार आहे. सेमिस्टर 4 हेही 100 मार्काचं असणार आहे, थिअरी. ते 2 पेपर मिळून 50-50 मार्काचे 2 पेपर म्हणजे 100 मार्काचं झालं. आणि अॅन्युअल काय आहे, प्रॅक्टिकल आहे, ते 100 मार्काचं असणार आहे. आणि हे एकूण तुम्हाला या वर्षी फिजिक्स हा सब्जेक्ट थिअरी 200 मार्काचं आणि प्रॅक्टिकल 100 मार्काचं असं एकूण 300 मार्काचं प्रॅक्टिकल तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करायचा, एक्झामिनेशन द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण एक्झामिनेशन फॅक्टर मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करूया की एक्झामिनेशन सिस्टीम कशी आहे. गेल्या वर्षी तुम्ही एक्झामिनेशन ऑलरेडी दिलेलं आहात. आता आपण एक्झाम सिस्टीम काय बघूया की पेपर नंबर. आता आपण बघूया की समजा 5वा पेपर आहे, सर्व पेपरचं नेचर सेम आहे, तर पेपर 5 हा किंवा पेपर 6, 7, 8 जे 4 पेपर तुम्ही स्टडी करणार आहे, पेपरचं नेचर एक्झामिनेशन मध्ये कसं असणार आहे. पेपर हा थिअरीचा असणार आहे, एकूण 50 मार्काचा असणार आहे. हे एकूण 50 मार्काचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात, एक क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो मल्टिपल चॉईसचा आहे, मल्टिपल चॉईस किंवा ते चूज करेक्ट आन्सर. मल्टिपल चॉईस पण असू शकते किंवा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. अशी एकूण 10 असतील, एकूण 10 प्रश्न असतील. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे की एकूण 10 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. एकूण हा जो प्रश्न आहे तो 10 मार्कासाठी असतो. पहिला प्रश्न 10 मार्कासाठी असणार. दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 अटेम्प्ट्स करायचे आहेत, अटेम्प्ट एनी 2, अटेम्प्ट एनी 2. तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन 3 प्रश्न दिलेले आहेत, 1, 2 आणि 3. तिसरं किंवा दुसरं किंवा पहिलं तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. एकूण हे 20 मार्काचं असेल. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला 10 मार्काचा घ्यायचा आहे. प्रत्येक प्रश्न 10 मार्काचा. 3 प्रश्न दिलेले असतील त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. आणि क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आहे अटेम्प्ट एनी 5. अटेम्प्ट 7 प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्न हा 5 मार्काचा असतो. प्रत्येक प्रश्न हा 5 मार्काचा असेल तर 5 प्रश्न अटेम्प्ट एनी 4 आहे, अटेम्प्ट एनी 4. प्रत्येक प्रश्न हा 5 मार्काचा आहे आणि तुम्हाला मिळणार आहे 20 मार्क. प्रत्येक प्रश्न 5 मार्काचे 7 दिलेले असतात. 2 ऑप्शनला 3 ऑप्शनला आहे आणि 4 तुम्हाला सोडवायचे. प्रत्येक प्रश्न हा 5 मार्काचा, एकूण 20 मार्काचा. असं एकूण नेचर जे आहे ते इथं 10 मार्काचा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न 20 मार्काचा, तिसरा प्रश्न 20 मार्काचा, अशी एकूण 50 मार्काची थिअरी आहे. तर सर्वांना समजली का बघ की ऑलरेडी तुम्ही हे सेमिस्टर मध्ये लिहिलेलं आहे. या पद्धतीनं म्हणजे पेपरचं जे नेचर आहे ते पेपरचं नेचर स्टडी करताना तुम्हाला अशा पद्धतीने स्टडी करायला लागणार आहे. एखादा चॅप्टर निवडला तर त्याच्यामधले तुम्ही पहिल्यांदा काय स्टडी करणार, 10 मार्काचे मोठे लेंथी क्वेश्चन्स काढा बाजूला, त्यानंतर छोटे 5 मार्काचे काढा आणि चॅप्टर पूर्णपणे वाचला तर तुम्हाला हे पहिला प्रश्न सोडवता येईल. हा हे पेपरचं थिअरी पेपरचं काय म्हणजे नेचर आहे. आणि नंतर आपण आता प्रॅक्टिकलशी संबंधित कन्सिडर करूया. हे प्रत्येक पेपर हा असा असणार आहे थिअरी पेपरचं. नंतर आपण करूया प्रॅक्टिकल्स. प्रॅक्टिकल्स कसे असणार आहेत बघा की बीएससी सेकंडची म्हणजे प्रॅक्टिकल्स परीक्षा आहे, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ही 2 दिवसाची असते. तुम्ही गेल्या वर्षी पीएससी फर्स्टला जी प्रॅक्टिकल परीक्षा दिलेला होता पण कोविडच्या मुळे तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षा चुकलेली आहे. तर यावर्षी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जर घ्यायचं झालं तर तुम्हाला 2 दिवस प्रॅक्टिकल करायचे आहे. 2 दिवसामध्ये डे 1 मध्ये तुम्हाला
एक 2 प्रॅक्टिकल करायचे आहेत. डे 1 मध्ये ग्रुप 1 मध्ये ग्रुप फर्स्ट मधले प्रॅक्टिकल आले पहिल्यांदा. सुरुवातीला समजा 11 ते 2 या ह्याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट मध्ये आले. तर त्याच दिवशी दुसऱ्या वेळेला म्हणजे दुसऱ्या सेशनला 2:30 ते 5:30 या वेळेला तुम्हाला ग्रुप सेकंड मधले प्रॅक्टिकल्स येतील. म्हणजे 8 पैकी 1 प्रॅक्टिकल तुम्हाला पहिल्या दिवशी प्रॅक्टिकल परीक्षा द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ग्रुप सेकंड मधले जे 8 प्रॅक्टिकल्स आहेत त्यामधले प्रॅक्टिकल्स तुम्हाला द्यायचे 2:30 ते 5:30 किंवा 3 ते 6 या त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी समजा दुसऱ्या दिवशी काय द्यायचं आहे त्याच्या सलग पुढचा ग्रुप येणार. ग्रुप 4 ग्रुप थर्ड 11 ते 2 असणार आणि ग्रुप 4 हे 2:30 ते 5:30 किंवा 3 ते 6 या दरम्यानच्या काळात तुम्हाला असे 4 ग्रुप मधले 32 पैकी एकूण तुम्ही वर्षभर केलेला असता बस 32 प्रॅक्टिकल 4 ग्रुप मध्ये डिवाइड आहेत. प्रत्येक ग्रुप मधला एक प्रॅक्टिकल तुम्ही परीक्षेला करून दाखवायचा आहे. म्हणजे एकूण 4 प्रॅक्टिकल्स तुम्हाला करायचे आहेत. 4 प्रॅक्टिकल्सला एकूण प्रत्येक प्रॅक्टिकलला 21 मार्क असतील. प्रत्येक प्रॅक्टिकलला 21 मार्क असतील. म्हणजे एकूण झाले किती 84 मार्क झाले. 4 प्रॅक्टिकलचे 84 मार्क झाले आणि उरलेले 16 मार्क आहेत ते जर्नल असतील. सो the practical examination in physics is like this. Day first you have to perform 2 experiments from any one group. Suppose that group first is for you, that is selected group first, that is 11 to 2 p.m. Then group second in evening session. Day second group third 11 to 2 and group fourth, that is evening session. So morning session and evening session, there are 2 sessions in each day and 2 days practicals. You have to perform 4 experiments, 4 practicals. Each 4 practical have the 21 marks and total it becomes 84 marks and 16 marks are allotted for journals completion. So this is the examination system. So what we have studied in this, we have studied the syllabus of BSc second. Syllabus consists of 2 semesters, semester that is third and semester 4. So this has the paper 5U 6. Then it consists 7, 8. So 4 papers you are going to study in 2 semesters in BSc second. And there are the total 32 practicals. So 32 practicals in 4 groups. 4 groups. You have to perform one practical in each group in practical examination. So this theory consists 100 marks. This theory consists 100 marks, and this practical consists 100 marks. So you have to give examination of 300 marks in BSc second. So this is overall about the syllabus, practical and the examination system. Thank you.